नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या TV6 मराठी या युट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. जो आपला नवं शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे, हा 8वा हप्ता आज तारीख 25 मार्च रोजी हा हप्ता आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवर हे जे पैसे आहे ना, हे जमा झालेले आहेत. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, की आपला जो नवं शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे, हा 25 ते 30 तारखेच्या दरम्यान आपल्या अकाउंटवर ते जमा होणार आहे. आणि त्याच प्रकारे आज आपल्या अकाउंटवर जे पैसे आहे ना, हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु तुमच्या सुद्धा अकाउंटवर हे पैसे आले का नाही, हे कसं मोबाईलवर घर बसल्या चेक करायचं फक्त 2 मिनिटात. ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ खूप युजफुल असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही घर बसल्या इथे तुमचे ₹2000 आले का ते चेक करू शकता आणि जर नसेल आले, तर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल, तर आताच आपलं चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्या. तर सगळ्यात पहिले आपल्याला क्रोम ब्राउझर इथे ओपन करायचं आहे आणि क्रोम ब्राउझर मध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे सर्च करायचं आहे की नमो शेतकरी, बस इतकंच आपल्याला इथे जे आहे ना, हे इथं सर्च करायचं आहे. नमो शेतकरी सर्च केल्यानंतर आपल्या याच्यावर जे आहे ना, ते इथे असा जो इंटरफेस असतो ना, तो इथे ओपन होणार आहे. असा इंटरफेस ओपन झाल्यावर खाली आपल्याला एक वेबसाईट दिसते. हे बघा, महाडीबीटी या NSMY या वेबसाईटवर आपल्याला काय करायचं की सिंपल इथे क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जो आहे ना, तो असा इंटरफेस इथे ओपन होणार आहे. याच्यामध्ये 4 ऑप्शन इथे आपल्याला दिसणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे लॉगिनचं, दुसरं म्हणजे बेनिफिशियल स्टेटस, तिसरं म्हणजे अंडर डिस्टन्स फंड एरर कोड डिटेल्स आणि चौथं म्हणजे ऑनलाईन रिफंड. तर आपल्याला यामध्ये फक्त जो 2 नंबरचा ऑप्शन दिसतं ना, बेनिफिशियल स्टेटस, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस जो आहे ना, तो इथे ओपन होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिसतात. एक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, दुसरं म्हणजे आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आणि तिसरं म्हणजे आधार नंबर. हे 3 ऑप्शन आपल्याला इथे दिसते. तर मी 3 ऑप्शनचं तुम्हाला आधी इथे जे आहे ना, ते समजून सांगतो. याचा अर्थ काय होतो. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे जो तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर इथे दिलेला असतो, तो तिथे तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे चेक करू शकता. त्यानंतर तुम्ही आधार रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर, जो तुमचा आधार नंबरला लिंक मोबाईल नंबर असेल ना, तो तुम्ही टाकून इथे स्टेटस चेक करू शकता आणि तिसरं म्हणजे आधार नंबर इथे तुम्ही टाकून इथे चेक करू शकता. तर तुम्ही 3 पैकी कोणताही ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकता. पण माझ्या मते तुम्ही आधार नंबर टाकून आणि त्यानंतर ज्या मोबाईलवर तुमचा OTP, जो मोबाईल नंबर तिथे रजिस्ट्रेशन असेल, त्या मोबाईलवर तुमचा एक OTP, तो OTP तुम्हाला फिल करायचा आहे आणि हा कॅप्चा कोड जो आहे ना, हा कॅप्चा कोड तुम्हाला तिथे टाकायचं आहे आणि ते टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस जे आहे ना, तुमच्या अकाउंटवर किती हप्ते जमा झाले या मागचे आणि हा हप्ता तुमच्या अकाउंटवर जमा झाले का तारीख वाईज, ते तुम्हाला इथे समजणार आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि ज्या शेतकरी बांधवांना इथे या योजनेचे ₹2000 आता आले नसेल, तर त्यांनी सगळ्यात पहिले आपलं आधार लिंक जे आहे ना, हे झालेलं आहे का ते चेक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बँकेत जाऊन तुमचा KYC कंप्लीट आहे का ते सुद्धा तुम्हाला इथे चेक करून घ्यायचं आहे. जर तुमची KYC जर कंप्लीट नसेल, तर तुम्हाला इथे पैसे येणार नाही. हे सुद्धा शेतकरी बांधवांनी ते ध्यानात ठेवायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.